आज आहे जागतिक झोप दिवस, वर्ल्ड स्लीप डे. नमस्कार, मी डॉक्टर मुक्तेश दौंड, नाशिकमध्ये मनोविकार तज्ज्ञ, व्यसनमुक्ती तज्ज्ञ आणि स्लीप स्पेशालिस्ट म्हणून काम करतोय. तर झोपेचे दिवस असतो बरं का. आज ऐकून जरा नवीन माहिती मिळाली असेल, पण झोप ही आपल्या आयुष्यातील खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण समजा एखादा माणूस जर 100 वर्ष जगला तर तो 38 वर्ष झोपेमध्ये असतो. आपण का झोपतो, त्याचे काय काय फायदे होतात, काय काय झोपलं नाही तर काय काय नुकसान होतात, हा अगदी संशोधनाचा विषय आहे. अजूनही विज्ञानाला नक्की कारण नाही सापडलेलं आपण का झोपतो. पण आम्ही डॉक्टरांना हे नक्की कळालेलं आहे की जर तुमची झोप चांगली असेल तर तुमचं सर्व आरोग्य चांगलं राहण्यामध्ये त्याचा खूप महत्वाचा वाटा असतो. मग ही झोप कोणासाठी महत्वाची आहे? सर्वांसाठी. त्याच्यामध्ये शहरातले, ग्रामीण भागातले, अगदी सीमेवर काम करणारे, आयटी ज्या आपल्या कंपन्या आहेत, 24 तास कंपन्या सुरू असतात, कर्मचारी वर्ग, कामगार वर्ग, सर्वांसाठी झोप ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण झोपेमुळे आपला मेंदू छान ताजातवाना तरतरीत होतो आणि आपला मेंदू जितका चांगला तितकी पुढच्या रात्रीची झोप आपली चांगली असते. असं हे एकमेकांचं नातं आहे. परत झोप जसं आपण व्यायामाला महत्व देतो, आपण वेळच्या वेळी जेवणाला महत्व देतो, तितकीच आपल्या आरोग्यामध्ये झोप सुद्धा महत्वाची आहे. आणि आज या व्हिडिओमध्ये आम्ही आजारांविषयी नाही बोलणार आहे, पण जर पुरेशी झोप नाही झाली तर जवळजवळ 20 ते 30% अपघात जे होतात रस्त्यावरचे रोड ट्रॅफिक ऍक्सिडेंट्स, त्याच्यामध्ये झोपेचा अभाव, त्या ड्रायव्हरनी झोप पुरेशी घेतलेली नसते, हे आपल्याला संशोधनात सापडलेलं आहे. हेही सोडा, जेव्हा त्या ड्रायव्हरची झोप व्यवस्थित झालेली नसते तर थोडा तो आळसावलेला असतो आणि हे ड्राउझीनेस हे सुद्धा छोट्या मोठ्या ऍक्सिडेंटचं खूप मोठं कारण आहे. तर ही अशी जी महत्वाची झोप आहे आपल्या सर्वांगीण आरोग्यासाठी, तर ते किती वेळ झोपायला हवं? मी म्हणेल ह्याचं असं काही माप नाहीये, पण सर्वसाधारणपणे 6 ते 8 तास सलग झोप, सलग शब्दाला मी महत्व देतोय, जर तुम्ही घेऊ शकलात तर ते तुमच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणजे 6 ते 8 काही माप नाही बरं का. तर मी म्हणेल तुमचं तुम्हीच थोडंसं ऑब्झर्वेशन करायचंय की इथनं पुढे जमलं तर 10 दिवस दुपारी झोपायचं नाहीये आणि रात्री एकाच वेळेला झोपायचं आहे आणि अलार्म न लावता उठायचं आहे. तर ते अलार्म न लावता जेव्हा तुम्ही उठता तेवढी झोप तुम्हाला पुरेशी असते. आता ह्याच्यात 3 मुद्दे मी मांडले. दुपारी झोपायचं नाहीये, रोज वेळच्या वेळी झोपायचं आहे आणि अलार्म न लावता उठायचं आहे. तर यातनं तुम्हाला तुमच्या झोपेचा अंदाज येईल. मग कोणाला 7 तास हवी असते, कोणाला 10 तास सुद्धा हवी असते बरं का. तर ह्याला तुलना करण्यात काही अर्थ नाहीये. दुसरा महत्वाचा मुद्दा की फक्त खूप वेळ झोपलं म्हणजेच चांगलं असतं का? असंही नाहीये. तर क्वालिटी ऑफ स्लीप, तुम्ही किती छान झोपता, तुमच्या झोपेचा दर्जा हे सुद्धा मॅटर करतं. तर तुमची बेडरूम स्वच्छ असावी, झोपण्याच्या आधी तुम्ही थोडेसे हातपाय धुतलात किंवा कोमट पाण्याने आंघोळ केली तरी तुमच्या झोपेची क्वालिटी सुधारू शकते. मग ह्या झोपेबरोबर ना अजून आम्ही जेव्हा या क्षेत्रात काम करतो काही गमतीदार प्रश्न असतात, तर त्याचं मी थोडक्यात उत्तर देणार आहे. आणि हा मुद्दा पण महत्वाचा आहे. जेव्हा मूल जन्माला येतं तर सरासरी 24 तासातले 21 तास ते झोपलेलं असतं. त्याचं काम काय असतं? क्या करतं, सू करतं, झोपी जातं, क्या करणार, दूध पिणार, झोपी जाणार. तर बाळाच्या आयुष्यात झोपेला खूप मोठं स्थान आहे. पण जसं जसं आपलं आयुष्य पुढे पुढे जातं, मी म्हणेल 20 ते 50 हा जो टप्पा आहे त्याच्याविषयी मी तुम्हाला बोललो की आपल्याला एक सरासरी 6 ते 8 तास सलग झोप महत्वाची आहे. पण एकदा 50, 60, 70 जर ओलांडली ना तर झोप तेवढीच आवश्यक असते, पण सलग झोप येत नाही. हा मुद्दा मी म्हणेल सर्व सिनियर लोकांनी लक्षात ठेवायचा आहे. मग ह्या लोकांचं काय होतं? ते 10ला झोपे जातात, 11:30ला उठतात, 12ला झोपे जातात, 2ला उठतात, 3ला झोपे जातील, 5ला उठतील आणि दिवसभर कुरकुर करत असतात. मला ना पहिल्यासारखी झोपच येत नाही, मला ना पहिल्यासारखी झोपच येत नाही. मी म्हणेल उतार वयामध्ये झोप फ्रॅगमेंटेड स्लीप असते, तुकड्या तुकड्यांमध्ये झोप असते.
तर त्याला आजार समजू नका. मग तुम्ही म्हणाल आमची झोप चांगली झाली की नाही कसं ओळखायचं? त्याला 2 माप मी सांगेन. पहिलं आहे, सकाळी उठल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं का? यस, छान झोप झाली बाबा, व्हेरी गुड. आणि दुसरं माप, जर तुम्हाला दिवसा झोप येत नाहीये किंवा दिवसा आळस थकवा येत नाहीये, म्हणजे तुमच्या मेंदूला जेवढी झोप आवश्यक आहे तेवढी त्यांनी घेतलेली आहे. ह्याच्या जोडीला अजून काय काय गोष्टी आहेत? तर झोप जी आहे ना, मी म्हणेल, तुम्ही म्हणताय काय झोप 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 पुराण लावलंय. मी मध्ये एक लेख सुद्धा लिहिला होता, झोपूया सौख्य बरे, आणि त्याच्यात थोडंसं आजारांविषयी पण मांडलं होतं. तर त्यातलाच एक शेवटचा मुद्दा घेतोय मी. जवळजवळ 35 ते 40% लोकांचं गाऱ्हाणं आहे किंवा मी म्हणेल अडचणी आहेत की त्यांना पुरेशी झोप मिळत नाही. अगदी आता आपल्या महाराष्ट्र सरकारने पण कायदा केलाय की ठराविक इयत्तेच्या खाली 9च्या आधी शाळा नाही घ्यायच्या, कारण त्यांना सुद्धा झोपेचं महत्व कळालं आहे. तर मी म्हणेल, जसं सरकारी दरबारी सुद्धा होतंय तसं आपल्या लेव्हलला सुद्धा आपण ते करायला पाहिजे. आणि हे का सांगतोय मी, तर 30 ते 35% लोकांचं म्हणणं आहे की त्यांची झोप पुरेशी होत नाही, आणि झोप न झाल्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो, त्यांच्या निर्णय क्षमतेवर परिणाम होतो, त्यांच्या ड्रायव्हिंगवर परिणाम होतो, त्यांच्या रोजच्या व्यवहारांवर परिणाम होतो, त्यांच्या नातेसंबंधावर परिणाम होतो, त्यांच्या ओव्हरऑल आरोग्यावर परिणाम होतो, त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो, आणि हा सगळा गुंता खूप मोठा होत जातो. ठीक आहे. तरी सुद्धा बऱ्याच जणांना माहिती असतं की झोपेसाठी काही औषधं आहेत, पण झोपेच्या गोळ्या हा एवढा बदनाम झालेला विषय आहे ना, मी डॉक्टर म्हणून किंवा यातला एक्सपर्ट म्हणून सांगेल, झोपेच्या गोळ्या का तयार झाल्या हो? कारण त्यांची गरज आहे. पण जर तुम्ही डॉक्टरांना न भेटता, त्यांचा सल्ला न घेता तुमचा मनमानी कारभार चालवलाय, आम्ही सांगितलाय 1 डोस आणि तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त डोस घेताय, तर नुकसान ठरलेलं आहे हो. तुम्हाला म्हणजे काय म्हणणार ना मी, आजकाल माहितीचा सुळसुळाट झालाय, पण माहिती आणि ज्ञान याच्यामध्ये फरक आहे ना. तर झोपेच्या गोळ्यांविषयी गैरसमज जे आहे तो परत वेगळा विषय असेल, पण मी ह्या आजच्या दिवशी ते सुद्धा सांगेल की ज्यांना गरज असते त्यांच्यासाठी झोपेच्या गोळ्या वरदान आहेत, आणि त्या जर डॉक्टरांच्या सल्ल्याने, डॉक्टरने सांगितल्या तशा, सांगितल्या तेवढ्या वेळ जर घेतलात तर तुमचं झोपेचं आरोग्य सुधारायला नक्कीच परिणाम. पण ह्या झोपेच्या गोळ्या, मी म्हणेल झोपेच्या गोळ्यांविषयी असलेल्या गैरसमजांमुळे ज्यांना झोपेचा आजार आहे त्यातले फक्त 20 ते 30% लोकच डॉक्टरांपर्यंत पोहोचतात. तर आज ह्या जागतिक झोप दिनानिमित्त मी म्हणेल, झोपेचं महत्व जाणा, स्वतःच्या झोपेची काळजी घ्या, त्रास असेल तर तज्ञांची मदत घ्या. एकमेकांच्या झोपेच्या अडचणी बऱ्याच वेळा जोडीदाराला कळतं की अरे रात्रीनं खूपच घोरतो बाबा, किंवा रात्रीनं मध्येच त्याचा श्वास अडकतो बाबा, स्लीप ऍपनिया, आम्ही परत म्हणतो आजारांविषयी बोलायचं नाहीये, पण अशा जर गोष्टी असतील तर त्या एकमेकांना समजून घ्या, मदत करा, आणि झोपूया सौख्य बरे. छान झोप नक्कीच तुमच्या संपूर्ण आरोग्यामध्ये तुम्हाला खूप पुढच्या दर्जाला घेऊन जाईल. धन्यवाद.